जय शिवराय. आपण ह्या व्हिडिओमार्फत आणि येणाऱ्या आगामी व्हिडिओंमार्फत भारतावर झालेल्या आक्रमणांचे आणि त्यांच्या ध्येय धोरणांचा आपण आढावा घेणार आहोत. तर भारतावर झालेल्या मेहमूद गझनवीच्या स्वारीचा आपण आज आढावा घेणार आहोत. मेहमूद गझनवीने भारतावर एकूण 17 वेळा स्वाऱ्या केल्या. त्या 17 स्वाऱ्यांमध्ये मेहमूद गझनवीने अगणित लूट आणि मनुष्यसंहार केला. स्वर धर्म प्रसाराच्या नावाखाली त्याने इथल्या हिंदूंच्या आस्थेवर आघात केले. मेहमूद गझनवीने सोरटी सोमनाथाच्या मूर्तीचा विध्वंस केला. तो त्यावेळी म्हणतो की मला बुत फरोश अर्थात मूर्ती विक्रेता या कीर्तीपेक्षा बुत शिकन म्हणजे मूर्ती भंजक ही कीर्ती मला जास्त प्रिय आहे. त्याने सोरटी सोमनाथाच्या मूर्तीचे 4 तुकडे केले. त्यातील एक तुकडा मेहमूद गझनवीने गझनी येथील मशिदीच्या पायरीवर टाकला. याचा उल्लेख त्याचा समकालीन लेखक अल बिरुनी याने त्याच्या ग्रंथात केलेला आहे. सोरटी सोमनाथाचा एक तुकडा गझनी येथील मशिदीच्या दारात टाकलेला आहे आणि मशिदीत येणारे लोक आपल्या पायाची घाण काढण्यासाठी त्या तुकड्यावर आपले पाय घासतात. आता काही लोक असं प्रतिपादन करतात की आपल्या देशावर झालेली परकीय आक्रमणं ही केवळ लुटीसाठी आणि राज्य विस्तारासाठी होती. आपल्याला या उल्लेखावरून समजून येतं की ही आक्रमणं केवळ लुटीसाठी नव्हती, तर ही लढाई ही धर्माची लढाई होती. हे धर्मयुद्धच होतं. जय श्रीराम.